नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीजेसी स्टडी टॉपर स्टॉकच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आयुष्यात आलेल्या अडचणी, अडथळे आणि संकटे आपल्याला संधीचा रस्ता दाखवतात. ही पुस्तकात वाचलेली ओळ 2022च्या बॅचच्या PSI ॲडव्होकेट राजश्री वाकळे यांच्या आयुष्याला ही ओळ तंतोतंत लागू होती. पेशाने वकील, तरीही ध्यास स्पर्धा परीक्षांचा. राज्यसेवा थोड्या गुणांनी राहिली, परंतु कंबाईन मधून पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI हे पद मिळालं. मुलाखतीत त्या स्टेट टॉपर आहेत. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही क्लास न लावता ही पोस्ट मिळू शकते. याचं उदाहरण म्हणजे राजश्री मॅम. आजच्या टॉपर स्टॉक मध्ये आपण त्यांच्यासोबत एक खास संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, व्हीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केलं व्हीजेसी स्टडी ग्रुपने, त्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद देते. नक्कीच. तुमच्या स्टोरी बद्दल आपण ज्यावेळेस किंवा आम्ही ज्यावेळेस चर्चा करत होतो, तर तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड खरंच खूप चांगला आहे. म्हणजे पेशाने तुम्ही वकील आहात आणि वकिली सोडून तुम्ही MPSCच्या क्षेत्राकडे वळाला आणि राज्यसेवेत तुम्हाला थोड्या गुणांना अपयश आले. येणाऱ्या काळात तुम्ही राज्यसेवेत यश मिळवाल आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे त्याच्यापर्यंत पोहोचवाल. तर आम्हाला तुमच्या थोडक्यात फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल थोडक्यात माहिती द्या. सर, मी मूळची संगमनेर तालुका कोठे बुद्रुक गाव, जिल्हा अहिल्यानगर इथली आहे. माझं माहेर तिकडचं आहे. सध्या मी विवाहित असून नाशिकमध्ये राहते. तर घरी 3 भाऊ, वडील, आजी असं आमची फॅमिली होती. आजी नुकतीच 1 महिन्यापूर्वी डेथ झाली आजीची. आणि एज्युकेशन म्हणायचं तर माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठे बुद्रुक येथून मी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर काही कौटुंबिक कारणास्तव जे शेतीचे वाद होते वडिलांचे, त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट झालो आणि 8वी नंतरचं 12वी पर्यंतचं शिक्षण मी नाशिकमध्येच पूर्ण केलं. त्यानंतरचं माझा 5 इयर लॉ कोर्स हा मी 2020 मध्ये पूर्ण केलेला आहे. त्यानंतर 2022 मध्ये मी LLM पूर्ण केलं, कॉन्स्टिट्युशनल लॉ या विषयामध्ये औरंगाबाद युनिव्हर्सिटी मधून मी ते पूर्ण केलेलं आहे. नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वकिली कंप्लीट केली आणि सध्या वकिलीला चांगले दिवस आहेत. मग वकिली सोडून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचं कारण काय किंवा प्रेरणा काय होती त्याच्या पाठीमागची? सर, वकिली हे माझं पहिली ड्रीम होती. का तर ते माझे कौटुंबिक कारण होते त्यासाठी. जे लहानपणी अगदी 5 वर्षाचे असल्यापासून वडिलांच्या शेतीचे वाद होते आणि त्यामुळे वकील आणि पोलीस या 2 क्षेत्रांशी माझा खूप जास्त जवळून संबंध आलेला. आणि वकिलांसोबत वडील नेहमी घेऊन जायचे, तर वकिलांना भेटवायचे. काही वेळेला वकिलांकडून कधी कधी भ्रष्टाचार केला जायचा, तर ते फुटायचे, असं मराठी भाषेत आपण म्हणतो. तर त्यामुळे वडिलांनी पहिल्यांदा पाहिलं की घरातली मुलं ही वकील झाली तर आपल्याला गरज पडणार नाही दुसऱ्या वकिलांची, जे खोट्या केसेस वगैरे होत आहे. त्यामुळे लहानपणापासून ठरवलेलं होतं वकील व्हायचं, कारण दुसरे क्षेत्र त्यावेळेला काही माहित नव्हते. माझा भाऊ सुद्धा वकील आहे औरंगाबाद हायकोर्टमध्ये. आम्ही दोघांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे सध्या. त्यामध्ये वकिली करत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला या MPSCची किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्षेत्रात झाला का आणि तो किती %? सर, डायरेक्टली मी म्हणेल की वकिलीचा खूप जास्त फायदा झाला, कारण एक स्टेज डेअरिंग येते, चांगलं तुम्हाला एक बॅकग्राऊंड भेटतो. जो MPSC मध्ये येणाऱ्या MPSC सारख्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला जो प्लॅन बी आवश्यक असतो, तो प्लॅन बी माझ्याकडे ऑलरेडी खूप चांगला अवेलेबल होता. आणि त्यानंतर PSIच्या पेपर 2 साठी जो कायदे हा विषय आहे, त्यामध्ये मला अगदी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये डायरेक्टली फायदा झालेला आहे त्या विषयामध्ये. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणताही कोचिंग शिवाय हे यश मिळवले. तर हे पॉसिबल आहे कोचिंग शिवाय यश मिळवणं. तुमचा पर्सनल अनुभव काय आहे याच्याबद्दल? सर, डेफिनेटली कंबाईन एक्झामसाठी डेफिनेटली खूप जास्त पॉसिबल आहे. कारण मी फर्स्ट जेव्हा सुरुवात केली तर अक्षरशः माझं म्हणजे काही ड्रीम वगैरे नव्हतं. मी जेव्हा लायब्ररीमध्ये लॉच्या अभ्यासासाठी पहिल्यांदा लायब्ररी जॉईन केली आणि त्या लायब्ररीमध्ये जो क्राऊड बघितला, तर तिथे मला MPSC हा शब्द पहिल्यांदा ऐकू आला की MPSC सारखं क्षेत्र असतं आणि आपण तिथून पुढे अधिकारी बनू शकतो. आणि मी खूप उत्साहाने उत्सुकतेने ते क्वेश्चन पेपर वगैरे त्या मुलांकडून घेतले आणि बघितलं आणि त्याच्यानंतर विचार केला की हे क्षेत्र आपण निवडू शकतो. आणि खरं तर पोलीस पदामध्ये एक डॅशिंग आणि डेअरिंग वाली पोस्ट मला खूप जास्त जवळची वाटते. आणि तिथून पुढे ठरवलं की नाही, आपण हे करू शकतो आणि करायचं.
तर फर्स्ट अटेम्प्ट मी जेव्हा दिला 2019 मध्ये, मी फर्स्ट अटेम्प्ट अवघ्या 3-4 महिन्याच्या स्टडीवरतीच दिलेला होता, प्रामाणिकपणे सांगेल. कारण तेव्हा माझं कॉलेजचं 4th इयर चालू होतं आणि त्यासोबत मी चालू केलेला होता अभ्यास. आणि प्लस त्याच्यासोबत माझी रिस्पॉन्सिबिलिटी एक मी जाणीवपूर्वक सांगेल की घरात आई नव्हती आणि आई नसल्यामुळं अगदी लहानपणापासून स्कूलिंग पासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास हा माझी पूर्ण कुटुंब सांभाळून घरचे सगळे कामं करून मी तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती होती, सगळे घरातले कामं करायचे, त्याच्यानंतर कॉलेजचा अभ्यास तोही करायचा आणि सोबत मी एमपीएससीचं क्षेत्र स्वतःहून निवडलेलं होतं. म्हणजे मला इथे कोणी ढकललेलं नव्हतं, त्यामुळे मी तिथे दिवस रात्र मेहनत करून ती पहिलीच प्री मी अगदी पीएसआयची क्वालिफाय केलेली होती. आणि मेन्स माझी काही कारणाने जेव्हा आमच्या शेतीचे वाद उभे राहिले आणि माझे सतत पोलीस स्टेशन आणि याच्यामध्येच वेळ गेला, तर मेन्सचा अभ्यास करता न आल्यामुळे माझी ती मेन्स राहिली. आणि बरोबर, नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे बोलला की कोचिंग शिवाय हे यश मिळवले, तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातले असे जे विद्यार्थी आहेत की जे विदाउट कोचिंगचं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी VJS ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत. आणि या इनिशिएटिव्ह बद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर सध्या VJS ई स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे सध्या युट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. मॅमनी जसं विदाउट कोचिंग अभ्यास करून स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या, तर तसाच जर का तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर VJS ई स्टडी तुमच्यासोबत आहे. सगळ्यात मॅडम महत्वाची गोष्ट असते की जर का तुम्ही विदाउट कोचिंग किंवा विदाउट मेंटॉरिंग जर का काही एखादी गोष्ट करत असाल तर नियोजनबद्ध गोष्टी होणं गरजेचं असतं. तर तुमचं दिवसाचं नियोजन कसं होतं, किती तास अभ्यास करत होता आणि मॅनेजमेंट कसं तुम्ही करत होता स्वतःच्या अभ्यासाचं? सर, विदाऊट क्लास म्हणायचं तर माझं पूर्ण आजपर्यंतचं एज्युकेशन मी कधी प्रायव्हेट क्लासची पायरी चढलेली नाहीये प्रामाणिकपणे. आणि विदाऊट क्लास असं जरी म्हटलं तरी मी युट्यूबचे खूप सारे व्हिडिओज, खूप सारे माहिती मी युट्यूबच्या माध्यमातून जेवढा फ्री कंटेंट असेल त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतलेला होता. अगदी बुक लिस्ट पासून तर टॉपर्सच्या जे काही स्ट्रॅटेजीज असतील त्याच्यानुसार आपली स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवेपर्यंत मला युट्यूबचा प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे. म्हणजे मी डिरेक्टली त्या क्लासला अटॅच जरी नसेल तरी त्यांचे जे फ्री वाले कंटेंट असतात हे मी नेहमी बघून त्याच्यातून माझी स्ट्रॅटेजी ठरवत होते. आणि तिथून पुढे मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट देत होते, फर्स्ट अटेम्प्टला अगदी काही माहित नसतं मुलांना, माझंही तसंच होतं. परंतु एक PYQ आणि मला हे समजलेलं होतं की सिलेबस आणि PYQ याच्या बेसवरती जी बुक लिस्ट मी ठरवलेली होती टॉपर्स कडून घेतलेली, तर टेलिग्रामला बऱ्याच बुक लिस्ट शेअर होत असतात आणि त्याच्यामध्ये मी ते बुक्स सिलेक्ट केले आणि तिथून पुढे त्याच्यातून अभ्यास सुरू केलेला. आणि त्याचा मला आउटकम असा की मला काही हार्ड वाटलं नाही कुठलाही सब्जेक्ट, म्हणजे असं की मी ते करू शकत नाहीये, मला इथे क्लासची गरज आहे असं मला त्यात वाटलं नाही. फक्त मॅथ हा माझा खूप आवडीचा विषय आणि तो मी खऱ्या अर्थाने मी त्याचा अभ्यास खरंच नाही केला. आणि रिझनिंग मध्ये माझं होतं चांगलं, पण मॅथ मला आवडत नव्हतं. तेवढा एक विषय सोडला तर माझे सगळे विषय बाकीचे खूप चांगले होते. कारण स्कूल पासूनच अकॅडमिक्स माझं खूप चांगल्या पद्धतीने गेलेलं होतं, खूप व्यवस्थितपणे केलेला होता मी स्टडी. त्याचा फायदा मला इथे झाला. आणि विदाऊट कोचिंग करण्यासाठी खूप जास्त डिसिप्लिन असावी लागते. कारण त्यावेळी मी कॉलेज 2-4 महिने जे कॉलेजचे असतात ते पूर्णपणे स्किप केलेले होते, कॉलेजमध्ये गेलीच नाही. घरचे कामं करून मी सकाळी 6 वाजता तेव्हा लायब्ररीत जायची, ज्या वेळेला मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता, आणि संध्याकाळी 7 पर्यंत मी लायब्ररीत असायची. म्हणजे घरचे कामं हे मी पहाटे 3:30-4ला उठून ते 6 पर्यंत करायची आणि रात्री गेल्यानंतर 7 ते 12 पर्यंत माझे ते कामं चालायचे पुन्हा उरलेले. आणि तिथून पुढे झोप म्हणजे खूप कमी असायची, कारण त्यावेळेला कमी टाइम स्पॅन मध्ये माझं टार्गेट होतं की आपल्याला इथून पहिल्या अटेम्प्ट मध्ये किमान प्रिलिम तरी क्लिअर करायची. आणि ती पण कंबाईनची प्रिलिम समोर आलेली होती आणि मी ती जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं. कारण त्यासोबत मी खूप जास्त स्वतः प्रामाणिक होते, कारण ती माझी ड्रीम पोस्ट होती आणि माझं ड्रीम होतं म्हणून मी त्याच्यात पूर्ण 100% देऊन त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये जे ठरवलं ते पूर्णही झालेलं होतं तेव्हा. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सेल्फ डिसिप्लिन. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता आणि ते ड्रीम तुमचं असेल, ते स्वप्न तुमचं असेल आणि जर का तुम्ही तिथं त्याला सेल्फ डिसिप्लिन अप्लाय करून जर का एखादी गोष्ट करत असाल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. याचं उदाहरण मॅडमने आत्ता दिलंच. तर थोडंसं कंबाईनच्या मेन्स बद्दल बोलूया. 2 पेपर असतात, पेपर 1 आणि 2. तर थोडंसं विस्तृतपणे पेपर 1 ची तुम्ही तयारी कशी केली आणि पेपर 2 ची तयारी कशी केली याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल.
सर कंबाईन मेन्स मध्ये 2 पेपर असतात आणि त्या दोन्ही पेपरमध्ये पेपर 1 जो असतो तो खूप जास्त हाय स्कोरिंग असतो आणि त्या पेपरमध्ये मराठी इंग्लिश ग्रामर हे सगळ्या मुलांना स्कोर करण्यासारखा विषय आहे. आणि जीएस मध्ये कसं असतं, पेपर 2 मध्ये सर्वांना ऍव्हरेज सारखेच 5-1 मार्क्सचा 10 मार्क्सचा डिफरन्स होऊ शकतो, परंतु पेपर 1 हा खूप जास्त डिसाइडिंग फॅक्टर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही मराठी आणि इंग्लिश ग्रामरवरती कमांड असणं खूप गरजेचं आहे. तर मराठीसाठी कसं आहे, ते तुम्ही एक बेसिक बुक रेफर केलं मोरावाळींबेन सारखं आणि पीवायक्यू केले तरी तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स गेन करू शकता. आणि इंग्लिशमध्ये जे पीवायक्यू आहेत, व्होकॅब्लरी खूप चांगली पीवायक्यूच्या बेस केली आणि ग्रामर व्यवस्थित असेल तर तुम्ही आरामात तिथपर्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा स्कोर करू शकता. पण पेपर 2 मध्ये जो आहे जीएसचा जो प्रीचा जो सिलेबस आहे तोच आपल्याला बऱ्यापैकी मेन्सला आता आहे. तर तो सिलेबस जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये इनडेप्थ थोडंसं जाऊन व्यवस्थितपणे पीवायक्यू करून व्यवस्थित त्याचं अनालिसिस केलं तर खूप चांगला स्कोर मिळतो. सर याच्यामध्ये मी एक ऍडिशन करेल की फक्त अभ्यास करणं हे महत्वाचं नाहीये. तर जो पेपरचा 1 तास आहे, ज्या 1 तासामध्ये मी स्वतः चूक केली ती मी प्रकर्षाने सांगते की पेपर 1 मध्ये माझा अभ्यास खूप चांगला होता. आजही माझा स्कोर बघितला तर सर्वांना समजेल की अभ्यास चांगला असूनही पेपर अटेम्प्ट करताना ज्या मिस्टेक्स झाल्या, कारण मी सेल्फ स्टडी करत होते, अगदी घरात बसून करत होते, काही दिवस लायब्ररीत गेले, काही दिवस नाही गेले. तर त्यावेळेला ज्या टेस्ट पेपर मी दिल्या असतील त्या स्वतःच दिल्या. त्याच्यामध्ये टायमिंगचं जे मॅनेजमेंट आहे, 100 क्वेश्चन मी एकाच वेळेला क्वेश्चन पेपरवरती सॉल्व्ह करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एकाच वेळेला ते शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गोल करायची. मला वाटतं ही स्ट्रॅटेजी काही अंशी खूप जास्त चुकीची आहे आजच्या दृष्टीने, कारण शेवटचे 5 मिनिटं हे तुमचं सर्व भवितव्य ठरवत असतात. आणि माझा पेपर 1 ला अगदी तोच प्रॉब्लेम झाला की लक्षात म्हणजे अगदी वाहवत जाऊन मी शेवटच्या क्वेश्चन पर्यंत पूर्ण पेपर अटेम्प्ट केला आणि अवघे 2 मिनिटं राहिल्यानंतर मी गोल केले. तर अगदी 54 गोल हे मी केलेले होते आणि त्याच्यामधनंही 2-3 गोल चुकीचे गेले आणि माझा पेपर काढून घेण्यात आलेला होता, कारण पुढचे गोलच करण्यासाठी मला टाइम राहिला नाही. म्हणजे ही एवढी मोठी सिली मिस्टेक नाही तर ही सर्वात मोठी बिग मिस्टेक होती आणि त्यामुळे माझा स्कोर जो आहे पेपर 1चा सध्याचा तो फक्त मराठीचा जे स्कोर होता त्याच्यावरती, कारण बाकीचे गोल मला करायला भेटलेच नाही. आणि जो मी आज लिस्ट मध्ये आली आहे ती पेपर 2, जिथे माझं ग्रॅज्युएशनचं नॉलेज मला तिथे कामी आलं. कारण पेपर 1 मी अशा पद्धतीने दिल्यामुळं पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होते की आपण जर पेपर 1 ला अशा पद्धतीने परफॉर्मन्स दिलेला आहे तर काही उपयोगच नाहीये पेपर 2 देऊन, असं माझं मत होतं. त्यामध्ये जो आमच्या वेळेला जो पेपर 2 होता, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 1 महिन्याचा डिस्टन्स होता. तर तो 1 महिना फक्त मी टेन्शन आणि स्ट्रेस याच्यामध्येच घालवला. काही फ्रेंड्स होते, काही सिनियर होते, तर त्या फ्रेंड्स सोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाहीये, पेपर 2 मध्ये 80+ स्कोर कर, होऊन जाईल तुझं. तरी पण मनाला कुठेतरी वाटत होतं की पेपर 1 जो सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे तो आपण अशा पद्धतीने घालवलाय तर काही होणार नाही आपलं. पण त्यांच्या फोर्स प्लस माझ्या मिस्टरांचं, छोटा भाऊ, या सगळ्यांचं आणि माझी मैत्रीण जी स्पेशल मी उल्लेख करेल तिचा, उर्मिला, या सगळ्या लोकांनी मला पेपर 2 देण्यासाठी एवढं खूप जास्त कन्व्हिन्स केलं आणि मी तो पेपर 2 देऊन अगदी व्यवस्थित म्हणजे पूर्ण महिनाभर एकही रिव्हिजन न करता तो पेपर दिला, पेपर 2. पण खूप एक्सलंट स्कोर मी त्याच्यामध्ये घेतला विदाऊट रिव्हिजन. तर हे सगळं जे आहे फळ हे माझ्या ग्रॅज्युएशनचा तिथे मला डायरेक्टली बेनिफिट झाला आणि पेपर 1 ची कमतरता कुठेतरी लिस्टमध्ये येण्यापर्यंत तरी मला फायदा झाला त्याचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की अभ्यास सर्वजण करतात, पण त्या अभ्यासाचं व्यवस्थितपणे त्या 1 तासाचं नियोजन आणि त्या 1 तासामध्ये कुठेही क्वेश्चन पेपरमध्ये वाहवत न जाता आपण जे काही सॉल्व्ह केलेलं आहे ती आपली स्ट्रॅटेजी अगदी व्यवस्थितपणे फॉलो करणं आणि व्यवस्थितपणे आपण शांत मनाने तो पेपर देऊन बाहेर येणं. कारण आपलं नॉलेज आपल्याला तिथे गोल केल्याशिवाय कोणालाच दिसणार नाहीये. त्यामुळे मी सर्वांना एकच सल्ला देईल की जे काही तुम्ही अभ्यास करताय तर 1 तास खूप जास्त शांत राहा. सिन्सिअरली तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असणार आहेत तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं फळ भेटणार आहे. नक्कीच, अगदी बरोबर. आता तुम्ही म्हटलं की पेपरमध्ये काही चुका झाल्या आणि किंवा काही प्रॉब्लेम्स आले, याच्यासाठी मॉक टेस्ट किती महत्वाची भूमिका पार पाडतो? सर डेफिनेटली मॉक टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. तर मी कुठल्याही मॉक टेस्ट किंवा कुठल्या अकॅडमीला कधी गेलीच नाही, मॉक टेस्टही दिले नाही. फक्त टेलिग्रामवरती जे क्वेश्चन पेपर येतील त्याचे झेरॉक्स करून आणायचे आणि स्वतःच सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये माझ्या चुका सांगायला असं कोणी नव्हतं की तू इथे चुकतीये, असं बोल नको करू किंवा काय. मी मला जी योग्य वाटेल ती मेथड अडॉप्ट केली आणि त्याच पद्धतीने करत गेले. अगदी आजही मला तीच सवय
ती सवय जी पडली ती गेली नाही अजून पण मी बाकीच्यांना नक्कीच सांगेल की तुम्ही अशा पद्धतीच्या चुका नका करू. कारण प्रॉपर मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट देऊन आपल्या ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्याला आपल्याला तिथे चान्स असतो. आणि शक्यतो मॉक टेस्ट या कुठे जाऊन दिल्या तर त्या चांगल्या राहतील. कारण ते आपण व्यवस्थित तो एन्व्हायरमेंट तिथे बघत असतो. किमान 1-2 तरी टेस्ट तुम्ही बाहेर जाऊन दिल्या पाहिजेत. PYQचं महत्व त्याच्याबद्दल काय सांगाल? सर MPSC मध्ये PYQचं तर खूप जास्त महत्व आहे. हे सर्वजण सांगतात. PYQ म्हणजे एक आपलं त्याच्याशिवाय काहीच शक्य नाहीये. सगळ्या विषयांचं पाहिलं तर PYQ आपल्याला सगळा रस्ता दाखवतात आणि त्या रस्त्यावरनं आपल्याला चालावं लागतं. अभ्यास करताना खूप जास्त वास्ट सिलेबस असून सुद्धा आपण त्या PYQच्या बेसला धरून तो अभ्यास करत असतो. त्यामुळे PYQ न बघता जर कोणी अभ्यास करत असेल तर तो अगदी चुकीचा मार्ग आहे. त्यामुळे पहिल्यांदा PYQ आणि सिलेबस या गोष्टी तुमच्या अगदी तोंडपाठ आणि डेली तुमच्या डेस्कवरती असल्याच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. मगाशी तुम्ही बोलताना म्हटला की बेसिक क्लिअर असलं पाहिजे, म्हणजे चांगलं असलं पाहिजे तुमचं. आणि बेसिक चांगलं करण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा NCERT मध्ये MPSC करत असाल तर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावी लागतात. आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, ते म्हणतात नाही आम्ही MPSC करायला लावलं मग स्टेट बोर्डची पुस्तकं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी स्टेट बोर्डचं किंवा बेसिक पुस्तकांचं महत्व किती आहे? सर स्टेट बोर्ड हे डायरेक्टली रिफ्लेक्ट होत असतात. कारण ज्या कन्सेप्ट आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला ज्या स्टेट बोर्ड मध्ये गेलेल्या आहेत, काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा त्यांना अवघड वाटतात. आता माझ्या दृष्टीने बघितलं तर मी प्रामाणिकपणे हेच सांगेल की मी स्टेट बोर्ड वाचलेले नाहीयेत. कारण माझा एक स्वतःचा हे होता व्ह्यू होता की मी 10वीला टॉपर होते. त्यामुळे स्टेट बोर्ड माझे व्यवस्थित आहे आणि माझ्याकडे वेळही नव्हता तेवढा स्टेट बोर्ड वगैरे अरेंज करण्यासाठी किंवा प्रॉपर असं गायडन्स नव्हतं. मी डायरेक्टली रेफरन्स बुक घेतलेले होते फर्स्ट अटेम्प्टला आणि डायरेक्टली रेफरन्स बुक वाचताना मला कुठला प्रॉब्लेम आला नाही. पण स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जात असाल तर तुम्हाला ते रेफरन्स बुक समजण्यासाठी अवघड जातात. त्यामुळे स्टेट बोर्डच्या कन्सेप्ट ह्या व्यवस्थितपणे केलेल्या असतील, तुमचं स्कूलिंग एज्युकेशन किंवा 11वी-12वी मध्ये काहींचे ते सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग असतील ते व्यवस्थित केलेले असतील तरी सुद्धा एका स्टेट बोर्डला एक ओव्हरलुक द्यायला पाहिजे आणि तिथून पुढे तुम्ही रेफरन्सला हात लावला तर चांगलंच तुम्हाला बेनिफिट मिळेल. नक्कीच, म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी किंवा पाया पक्का होण्यासाठी स्टेट बोर्ड महत्वाची भूमिका पार पडतात. येस. आणि जर का तुम्ही UPSC करत असाल आणि बदललेल्या पॅटर्ननुसार राज्यसेवा जर का करत असाल तरी सुद्धा NCERTची पुस्तकं त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका पार पडत असताना आपल्याला दिसतं. PSIची तयारी करत असताना हा बोला. राज्यसेवेमध्ये तर NCERT आणि स्टेट बोर्ड हे खूपच जास्त महत्वाचे आहेत. कारण राज्यसेवेचा सिलेबस हा आता UPSC ला सेम मॅच करतोय. तर मग राज्यसेवेमध्ये तुम्हाला खूप जास्त डिटेलमध्ये लिहायचे आन्सर, तर तिथे सर्व विद्यार्थ्यांना ते रेफर केल्याशिवाय ते पुढे जाताच येणार नाहीये सर. नक्कीच. आणि याच NCERTच्या फ्री लेक्चर सिरीज आपण VJC स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती सुरू केल्या. त्याच्या पॉलिटीच्या NCERT आहेत, पॉलिटिकल थिअरी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जे लोक MPSCच्या नव्या पॅटर्ननुसार अभ्यास करत असतील तर त्यांनी त्या सिरीज नक्की पहा. मुद्द्यावर देऊया की तुम्ही PSIचा प्री झाला, मेन झाला आणि PSI मधला एक महत्वाचा टप्पा असतो मुलाखतीचा, इंटरव्ह्यूचा. पेशानं वकील आहात आणि वकील असल्यामुळे तुम्हाला नक्कीच लोकांबरोबर इंटरॅक्ट होण्याची सवय आहे, बोलण्याची सवय आहे. त्याचा फायदा इंटरव्ह्यू मध्ये काय झाला का आणि तुमची मुलाखत ओव्हरऑल कशी झाली? सर इंटरव्ह्यू मध्ये मी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे नाशिकमध्येच 1-2 अकॅडमीमध्ये मॉक दिलेले होते फक्त आणि त्या मॉक मध्ये खूप चांगला फीडबॅक मला मिळालेला होता आणि मी स्वतःच तयारी केलेली होती. तर तिथे सुद्धा इंटरव्ह्यूचं पॅनल जे माननीय श्री पांढरपटे सरांचं पॅनल होतं आणि खूप छान पद्धतीने माझा इंटरव्ह्यूची सुरुवात अगदी युनिक पद्धतीने झालेली होती. आणि त्याच्यामधले म्हणजे सर्व क्वेश्चन हे काही कायदे किंवा त्याच्यावर विचार करण्यासाठी भाग पाडणारे होते. असं काहीतरी तुमचं ओपिनियन द्या, आपल्या देशातले कायदे किंवा फॉरेनचे जे फॉरेन कंट्री मधले जे कायदे त्याच्यामध्ये महिलांच्या कशा हे पद्धतीच्या आहेत पद्धती सांगितलेल्या आहेत. तर ह्याच्यावरती माझी स्वतःची मतं, त्यानंतर समजा इमर्जन्सी असेल इंदिरा गांधीजींनी लावलेली तर त्याच्याबद्दल माझं मत काय, म्हणजे असे खूप जास्त विचार करण्यासाठी मला प्रवृत्त करणारे प्रश्न होते आणि जे सहजरित्या मी टॅकल केले आणि खूप छान पद्धतीने माझा इंटरव्ह्यू झालेला होता. तर वकिलीचा मला इंटरव्ह्यू मध्ये खूप जास्त फायदा याच्यासाठी झाला की जे मला बोलण्याचं स्किल आहे किंवा जे नॉलेज मी माझ्या लॉ मध्ये घेतलेलं होतं त्यांनी मला जे लॉच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले ते मी अगदी बिनधास्तपणे सांगितले. आणि बाकीच्या पण क्वेश्चन मध्ये ऑनेस्टी तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे बोलताय का, तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे का, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स चेक करत असते.
तर इंटरव्ह्यू मध्ये मी कुठल्याही बाकीच्या असं विशेष काही गोष्टी केल्या नाहीत. जशी नॅचरल मी आहे तसं तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इंटरव्ह्यूचा जसं तुम्ही म्हणालात तसं इंटरव्ह्यू मध्ये स्टेट टॉपर नाही तर सेकंड टॉपर मी आहे, कारण स्टेट टॉपर 28 मार्क्सचा आहे, मला 27 मार्क्स आहेत इंटरव्ह्यू मध्ये सर. म्हणजे जवळजवळ स्टेट टॉपरच आहात एका वर्गाने. येस येस येस. ओके. इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी असे 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगाल की ज्या महत्वाच्या असतात इंटरव्ह्यू मध्ये आणि चांगली महत्वाची भूमिका पार पाडतात तुमच्या अप्रोचने? सर इंटरव्ह्यू साठी तर तुमचं स्वतःचं लोकेशन, स्वतःचं एज्युकेशन, जो तुमचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या हॉबीज असतील, स्वतःचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, स्वतःच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे, ह्या सर्व गोष्टींचा ज्याच्या त्याच्या पातळीवरती वेगवेगळा स्टडी असतो. कारण इंटरव्ह्यू मध्ये आपण एकमेकांचा स्टडी बघून स्टडी नाही करू शकत. फक्त इतरांना कुठले क्वेश्चन विचारतात याचा मी अभ्यास केलेला होता, कशा प्रकारे स्क्रिप्ट येतात त्या स्क्रिप्टचा मी अभ्यास केला होता, कुणाला कसे क्वेश्चन विचारले जातात आणि मला कुठले विचारू शकतात. तर त्या पद्धतीने मी स्वतःच विचार करून स्वतःच ते आन्सर फ्रेम केले होते. आणि तिथे जाऊन जे मला युनिक वेगळेच प्रश्न आले ते पण मी अगदी व्यवस्थितपणे त्याला डील करू शकले. कारण जे तुमच्याकडे जे नॅचरली नॉलेज आहे ते नॉलेज तुम्ही तिथे त्यांच्यासमोर प्रेझेंट करता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. म्हणजे नक्कीच आता म्हणजे बऱ्याचशा परीक्षाचे रिझल्ट लागल्यानंतर मॉक इंटरव्ह्यू बाहेर येतात आणि काही लोक जे आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील तर ते काय करतात, जे मॉक मध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्याची तयारी करतात आणि इंटरव्ह्यूला जातात आणि ऐनवेळेला जी गणित मांडलेलं असतं त्यांनी स्वतः तर ते फसतं. त्याच्यामुळे जे लोक इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात त्यांना मला हेच सांगायचंय की तुम्ही जे सांगाल, जी प्रश्नाची उत्तर द्याल तर त्या प्रश्नाच्या उत्तरातूनच नवीन प्रश्न तयार होतात. त्याच्यामुळे प्रश्न कसा जरी आला तर त्याला टॅकल करण्याची तयारी तुमची आहे का हेच इंटरव्ह्यूला चेक केलं जातं. त्याच्यामुळं थोडंसं प्रिपरेशन करताना मॉकच्या पलीकडे जाऊन प्रिपरेशन करा. हो सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणाला की बऱ्याचशा वेळेला अप्स अँड डाऊन्स येतात आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्सची काही कमी नसते. ज्यावेळेस असा स्ट्रेस येतो तर स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी म्हणून तुम्ही ते स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर स्ट्रेस तर खूप जास्त एक्झाम मध्ये आपल्याला जेव्हा फेल्युअर येतं तेव्हा येतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स येत नाहीत, एक्झाम वेळेवर होत नाहीत, ही तर खूप जास्त आता गोष्ट चालू आहे. तर त्या व्यतिरिक्त स्ट्रेस जो आहे तो मी माझ्या फॅमिलीमध्ये खूप लहानपणापासून सहन केलेला होता. कारण मी खरं माझं बॅकग्राऊंड सांगितलं त्याच्यामध्ये खूप डिटेल सांगितलं नाहीये कारण इथे सांगू शकत नाही. परंतु जे लहानपणी जेवढा स्ट्रेस आम्ही घेतलेला होता त्याच्या तुलनेत एक्झामचा स्ट्रेस माझ्यासाठी काहीच नव्हता. कारण शेतीचे वाद होते तर 15 वर्ष आम्ही गावाच्या बाहेर होतो. बाहेर जे जीवन व्यतीत केलेलं होतं तिथे प्रचंड जास्त ताणतणाव आणि स्ट्रेस होता. घरात आई नव्हती तर जे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आलेल्या होत्या त्याच्यामुळे मॅच्युरिटी ही माझ्याकडे नॅचरली आलेली होती आणि त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करायला मी लहानपणापासून शिकलेली होती. तर पुढे मला असं विशेष असं काही करावं लागलं नाही. कारण या क्षेत्रामध्ये स्वतःहून आली आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणी आणि जे गुरु माझ्यासाठी जे शिक्षक वृंद होते त्यांच्यासोबत बोलणं आणि मैत्रिणींसोबत बोलणं हाच माझा स्ट्रेस फ्री राहण्याचा एक मार्ग होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमची जी पोस्ट आहे तर ती लग्नानंतरची आहे आणि बऱ्याचशा मुलींचं असं असतं की लग्न झालं की आयुष्य संपलं, मग घर आणि संसार, घर आणि चूल आणि मूल एवढाच. तर हे ज्या गृहिणी आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, लग्नानंतरही पोस्ट पॉसिबल आहे की नाही याच्याबद्दल जरा थोडंसं विस्तृतपणे सांगा की जेणेकरून याच्यातून प्रेरणा घेऊन ज्या गृहिणीने अभ्यास थांबवलाय त्या पुन्हा एकदा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात करतील. सर विशेष उल्लेख करेल की मी मुली पोस्ट मिळवण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी लग्न करत नाहीत आणि माझं थोडं उलट आहे. पोस्ट मिळवण्यासाठी आणि करिअर करण्यासाठीच मी लग्न केलं. कारण ते कदाचित मी अजून व्यवस्थित जर मला लग्न आधीचं बॅकग्राऊंड जर खूप चांगलं असतं किंवा घरात रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं कोणी असतं तर नक्कीच मी जर माझ्या करिअरसाठी पूर्ण वेळ देऊ शकत असते लग्न आधी तर मी लगेच असं लग्न करण्याचा डिसिजन घेतला नसता. कारण तुलनेने आज मी जेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेते त्यापेक्षा खूप जास्त मी लग्न आधी घेत होते. त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटी पेक्षा आजची रिस्पॉन्सिबिलिटी मला खूप कमी वाटते कारण ती हँडल करतानाही खूप पटकन होतं. त्यामध्ये आई नसल्यामुळे मी तिथे 6 लोकांना सांभाळत होते. आता तर खूप इझिली माझ्या सासूबाई आहेत ज्या कुठे कुठे जिथे मला गरज पडेल तिथे त्या नेहमी अवेलेबल असून स्वतः काम करून घेतात आणि जिथे मला जिथे शक्य होईल तिथे मी करत असते, नाहीच शक्य झालं तर त्या तिथे करून घेतात. तर त्यामुळे लग्नानंतर उलट मुलींनी जो लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा चेंज केला पाहिजे. म्हणजे त्यासाठी मी सांगेल की लग्न करणं हा सुद्धा माझाच डिसिजन होता, लॉ करणं हाही होता आणि MPSC करणं हाही माझाच होता आणि हे तीनही डिसिजन्स अगदी व्यवस्थितपणे मी
खरे केलेत, त्यामुळे त्याच्यासाठी तुमचे प्रयत्नही तसेच असले पाहिजे. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही लग्न केलंय, किंवा समजा मी लग्न केलंय तर लग्नानंतर 1 वर्षात माझा रिझल्ट आलेला आहे. अगदी लग्नानंतर 4 महिन्यांनी माझी मेन्स होती, त्यानंतर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी ग्राउंड झाले आणि तो रिझल्ट आलेला आहे. त्यासाठी खूप जास्त फोकस असणं गरजेचं आहे. कारण ते जर मी लग्नानंतर इकडे तिकडे जाणं किंवा एन्जॉय करणं ह्याच्यात जर पडलेली असती तर कदाचित हा रिझल्ट नसता आला. त्यामुळे 1 वर्ष तुमचं डेडिकेशन त्याच्यामध्ये मागत असतं. त्यामुळे ते डेडिकेशन मी देऊ शकले. आणि माझे मिस्टरांचा जो लग्नाआधीचा सपोर्ट म्हणायचा तर आधी कोणी म्हणजे असं आमच्या घरात कोणी नव्हतंच, एमपीएससी क्षेत्रातही नव्हतं, आणि वडिलांचा शेतकरी असल्यामुळे त्यांचंही काही बॅकग्राऊंड नव्हतं. उलट माझं घरचं काम हेच माझं मेन ऑब्जेक्ट झालेलं होतं. तर लग्नानंतर जे मिस्टर मला लाभले आणि त्यांच्या यांनी मला जे एक फ्रेंड म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी मला जो सपोर्ट मिळाला तो अगदी अनन्यसाधारण होता. आणि त्यांच्या सपोर्टनेच मी आज इथपर्यंत पोहोचले, हे मी नक्की सांगेल. नक्कीच, अगदी बरोबर आहे. म्हणजे एक यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते हे वाक्य आहे, त्याच्या अपोजिट परिस्थिती आहे. एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष आहे. चांगली गोष्ट आहे. एक महत्वाचा अजून एक प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षेतून पोस्ट मिळाल्याच्या अगोदरचं आयुष्य आणि पोस्ट मिळाल्यानंतरचं आयुष्य, काय मेजर चेंजेस तुम्ही अनुभवताय आता? सर, खूप जास्त चेंज होतं. कारण स्पर्धा परीक्षेत जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा कोणीच विचारणार नसतं तुम्ही काय करताय किंवा तुमचं काय चाललंय, परंतु तुम्हाला कोणी रिस्पेक्ट, कारण प्रत्येक जण जे तुमचा पद, पैसा आणि प्रतिष्ठा ह्याच्यानुसार तुम्हाला रिस्पेक्ट देत असतो. तेव्हा एक मुलगी म्हणून जेव्हा तुम्ही समाजामध्ये फिरता, आज जे स्टेटस मिळालंय, ऍटलिस्ट पोस्ट किती छोटी मोठी हे महत्वाचं नाहीये, पण एका मुलीने एका अशा परिस्थितीमधनं इथपर्यंत येणं हे सर्वांसाठी नक्कीच खूप जास्त आनंददायी गोष्ट आहे. तर आधीचं जे लाईफ होतं तिथे क्वेश्चन करणारे होते, आजचं जे लाईफ आहे तिथे आपल्याला क्वेश्चन करणारे नाहीये, तर आपण दुसऱ्यांना आता कॉन्फिडेंटली बोलू शकतोय. सर्वांना आपल्याला आदर देताय, रिस्पेक्ट देताय, सगळ्या लोकांना आपलं उदाहरण म्हणून पुढे दाखवताय. ही खरंच खूप जास्त समाधान देणारी गोष्ट आहे. कारण हा खूप जास्त महत्वाचा बदल ज्या क्षेत्रामध्ये घडतो, सक्सेस मिळाल्यानंतरचा बदल हा खरंच अनुभवण्यासारखा आहे. त्यामुळे सक्सेस मिळेपर्यंत तुम्ही कठोर मेहनत घेतलीच पाहिजे. तिथे कोणीच विचारणार नसतं आपल्याला, किंवा कुठे सपोर्ट मिळेल याची अपेक्षाही आपण करणं चुकीचं आहे. त्यामुळे स्वतःच्या मेहनतीने तुम्ही लढा आणि सक्सेस एकदा मिळवा की सगळं जग तुम्हाला नक्कीच स्तुती करेल, तुमच्या यशाचा नक्कीच गौरव केला जाईल. आता PSI वरती थांबणार आहात की राज्यसेवेचा प्लॅन आहे आणि DYSP व्हायचं डोक्यात आहे? सर, खरं तर ड्रीम हे पहिलं DYSPच होतं, पण माझ्या काही कौटुंबिक ज्या परिस्थितीचा मी आता उल्लेख केला आतापर्यंत, त्याच्यामध्ये माझे काही इयर्स निघून गेले. आणि जे सुरुवातीला जो माझा पूर्णपणे फोकस होता, जे पूर्णपणे कॉलेजच्या एजमध्ये मी लास्ट इयरला असताना जे प्रिपरेशन चालू केलं, तर फर्स्ट प्रिलिम मी कंबाईनची क्लिअर केलेली होती. त्यामुळे नेक्स्ट राज्यसेवा मी अगदी क्लिअर करेल अशा मोडमध्ये होते. पण कोरोना आल्यामुळे मध्ये मी गावाकडे आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं, आणि गावाकडे गेल्यानंतर शेती काम हे ते घरातल्या गोष्टींमुळे आणखी जबाबदाऱ्या माझ्या वाढल्या आणि तिथे माझा अभ्यास मागे पडला. त्याच्यामुळे 2 वर्ष माझे पूर्णपणे घरी काही न करता गेले. तिथे कंबाईनचा अगदी 20चा अटेम्प्ट मी घरी राहून दिलेला होता, जेव्हा MPSCच्या इतिहासातली 3री की लागलेली होती. आणि त्या 3ऱ्या कीने मी 0.25 बाहेर पडले होते, कारण त्यावेळेला कुठलाच अभ्यास मी केला नव्हता. घरी बसून अगदी विदाऊट एनी स्टडी तो अटेम्प्ट दिलेला होता, आणि 21चा तर मी अटेम्प्टच केलेला नव्हता. त्यामुळे तिथून पुढे राज्यसेवेला फर्स्ट अटेम्प्टला खूप चांगला स्कोर मला आलेला होता. 190चा कट ऑफ होता 2020चा, मला 187.50 मार्क्स होते, आणि खूप जवळून माझा तिथून ती प्री गेलेली होती. तिथून पुढे मला जे इन्स्टॅबिलिटी आली स्टडीमध्ये, कोरोनामध्ये आम्ही गावाकडे गेल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले. कारण बाहेर राहत होतो तेव्हा एक वेळ चांगलं होतं की घरातलं काम करायचं आणि अभ्यास करायचा, हे तरी व्यवस्थित किमान माझ्यासाठी समाधानी होतं. परंतु गावाकडे गेल्यानंतर शेती, गाई, त्याच्यामध्ये त्यांचं काम, त्यांचं हे करणं आणि घरातल्या गोष्टी मॅनेज करण्यामध्येच माझा वेळ गेला. तिथे मला स्टडी करण्यासाठी वातावरणही मिळालं नाही, आणि माझे जे वर्ष होते, जे माझं ड्रीम होती तिथपर्यंत पोहोचण्याचे, ते तिथे काही अंशी गेले. परंतु आज ही पोस्ट मिळाली आहे, तर नक्कीच जी माझी ड्रीम पोस्ट आहे तिथपर्यंत मी नक्कीच प्रवास करण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे आणि प्रयत्न करणार आहे. 100% माझे देणार आहे तिथे पण. नक्कीच. शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल, विशेषतः मुलींना? सर, विशेषतः मुलींना एक सल्ला देईल की तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रात येण्याआधी खूप जास्त विचार करा.
विचार करून तुम्ही 6 महिने विचार केला तरी चालेल, पण एकदा आल्यानंतर तुम्ही गिव्हअप करू शकत नाही, कारण तिथे लढायचंय तर पूर्ण जिद्दीने लढायचं, नाही तर त्याच्यात पडायचंच नाही असा विचार करा. आणि इथे आल्यानंतर तुम्ही मुलींनी स्पेशली बाकीच्या अट्रॅक्शन्स पासून दूर राहा, सोशल मीडिया पासून दूर राहा. आणि जे तुम्हाला पॅरेंट्स अगदी तुम्हाला चांगला सपोर्ट ज्यांना ज्यांना मिळतोय, खरं तर ते खूप लकी आहेत. कारण माझ्यासारखी मुलगी आहे जिथे इकॉनॉमिक प्रॉब्लेम होते, फॅमिली प्रॉब्लेम होते, बाकीचं सराउंड सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होतं. कुठेच माझ्यासाठी म्हणजे कुणी असं म्हणणार नव्हतं किंवा मला विचारणारही नव्हतं तू PSI नाही झाली मग काय किंवा काय असं क्वेश्चन कुणी करणार नव्हतं. मी अगदी आजही झाली नसती तरी मला कुणी विचारलं नसतं, कारण हे मी स्वतःच धडपड करत चालू होतं माझं. मी कुठेही सिटीमध्ये गेली नाही, कुठेही काही केलं नाही. अगदी 2-4 महिने प्रीसाठी बाहेर गेली तरी लगेच घरी असायची. त्यामुळे तो जो प्रवास होता तो माझा तरी एक वेळ सुखकर होता त्यावेळेस, कारण मी स्वतः त्याच्यामध्ये धडपड करत होते. पण जे पॅरेंट्स तुमच्यासाठी तुम्हाला सिटीमध्ये पाठवताय, शहरामध्ये एवढा खर्च करताय, तर तुम्ही खूप जास्त लकी आहात की तुम्हाला असे पॅरेंट्स लाभलेत. आणि असं पॅरेंट्सलाही स्टेबिलिटी असते, त्यांचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा. आणि त्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका आणि जिद्दीने सक्सेस मिळवल्याशिवाय बाहेर पडू नका. एक वेळ याचा गैरअर्थही व्हायला नको की खूप जास्त इयर्स गेल्यानंतर तुम्हाला ते क्विट सुद्धा करता आलं पाहिजे. कारण मी म्हटले आता बाहेर पडू नका, खूप जास्त मिळेपर्यंत सक्सेस, पण जर 7-8 वर्ष तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी लागत असतील तर कुठेतरी आपली बाउंड्री ठरलेली पाहिजे. कारण माझं स्वतःचं टार्गेट होतं वयाच्या 25 पर्यंत मी फर्स्ट अटेम्प्ट देत होते, तेव्हा माझा 24 वर्षाचे असताना देत होते. तर माझं होतं की 2-3 अटेम्प्ट मी देईल, पण फर्स्ट अटेम्प्टला प्री तरी क्लिअर करेल. आणि माझं ते पूर्ण झालेलं होतं. आणि 2-3 अटेम्प्ट नंतर मी ऑब्व्हियसली थांबणारच होते. तसं तुमचं जे आहे टार्गेट ते करा. आणि जो तुमचा 1-2 वर्षाचा जो फोकस पॉइंट असतो, 1-2 वर्ष तुम्ही खूप जास्त अभ्यास करू इच्छित असता आणि त्या वर्षांमध्ये खूप जास्त मेहनत झोकून देऊन अभ्यास करा आणि तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या पालकांचाही स्वप्न साकार होईल. त्यामुळे कुठेही डायव्हर्जन न घेता तुम्ही 100% प्रयत्न करा, यश तुम्हाला मिळेल नक्की. नक्कीच, म्हणजे स्पर्धा परीक्षात योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं खरंच खूप महत्वाचं असतं. तेच मॅडमने आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. नक्कीच हा जो संवाद आहे तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. काही महत्वाच्या गोष्टी पेपर 1 आणि 2 बद्दल मेन्स मधल्या मॅडमने सांगितल्या त्याही लागू होतील. जी लोक विदाउट कोचिंग किंवा कुठेही क्लास न लावता अभ्यास करत आहेत तर तो अभ्यास करताना काय करायला पाहिजे या ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या याच्यातून प्रेरणा घेऊन मुलं अभ्यास करतील. VJC स्टडी तुमच्यासोबत आहेच. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिला, आमच्याबरोबर संवाद साधला, यासाठी पूर्ण VJC स्टडीच्या टीम कडून तुमचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.